यंदा 29 जून 2026 वार सोमवार रोजी आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या 5 शुभ रंगाची साडी नेसायची आहे. जर तुम्ही हे शुभ रंग परिधान करून वडाच्या झाडाची पूजा केली, तर तुम्हाला त्या पूजेचं दुपटीने फळ प्राप्त होत असतं. बघा, सणांना खूप महत्त्व आहे आणि या सणांमध्ये जर आपण काही नियमांचं पालन केलं, तर त्या सणाचं पूर्ण जे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे त्या सणाचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तर यंदा कोणत्या 5 शुभ रंगाच्या साड्या तुम्हाला नेसायच्या आहेत आणि कोणते अशुभ रंग आहेत, की जे नेसून तुम्ही जर पूजा केली, तर तुम्हाला त्या पूजेचं फळ अजिबातच मिळणार नाही. ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमा या दिवशी सर्व महिला अतिशय उत्साहात असतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सर्व सौभाग्यवती महिला वटपौर्णिमेचं हे व्रत करत असतात. वटपौर्णिमेची वडाच्या झाडाची पूजा करत असतात. बघा, तुम्ही वडाच्या झाडाची जी पूजा आहे ना, ती दुपारच्या आधीच करत जा. आपण काय करतो, सर्व कामं उरकून घेतो आणि नंतर सगळ्यात उशिरा जाऊन वडाच्या झाडाची पूजा करतो. हे अतिशय अयोग्य आहे. योग्य टाईममध्ये, योग्य मुहूर्तावरतीच तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. आपण जास्तीत जास्त वटपौर्णिमा असेल किंवा कुठलाही सण असेल, आपण फॅशनकडे जास्त लक्ष देतो. फॅशनसोबत आपल्याला अध्यात्म, आपली संस्कृती या गोष्टीसुद्धा जपायच्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण शुभ साडीचे जे रंग आहेत तेही पाहणार आहोत. जर तुम्ही साडी न घालता ड्रेस घालणार असाल, तर ड्रेसमध्ये तुम्ही कुठले कलर घातले पाहिजेत, कोणत्या कलरचे ड्रेस तुम्ही घातले पाहिजेत तेही आपण पाहणार आहोत. ज्वेलरीच्या बाबतीतही आपण काही नियम पाहणार आहोत. बांगड्यांच्या बाबतीतही आपण काही नियम पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पहिला रंग आहे हिरवा कलर. हिरवा रंग हा सौभाग्यवती महिलांसाठी अतिशय शुभ रंग मानला जातो. ज्या नवविवाहित वधू आहेत त्यांना सुद्धा हिरव्या रंगाची साडी दिली जाते आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तर आवर्जून स्त्रिया हिरव्या रंगाची साडी नेसत असतात. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे, त्यामुळे हिरव्या रंगाची साडी नेसणं खूप शुभ मानलं जातं. हिरवा रंग नेसल्यामुळे सुख, शांती, समृद्धी नांदत असते. निसर्गही हिरवा असतो. निसर्गाचं आणि भगवान शंकर म्हणजेच देव के देव महादेव यांचं खूप जवळचं नातं आहे. त्यामुळे तुम्ही हिरवा रंग परिधान करून जर वडाच्या झाडाची पूजा केली, तर साक्षात देव के देव महादेवांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो. सौभाग्याचं प्रतीक असणारा हा हिरवा रंग प्रत्येक महिलेने नक्कीच परिधान केला पाहिजे आणि वडाच्या झाडाची पूजा जर तुम्ही केली, तर दुपटीने तुम्हाला या वटपौर्णिमेचं पूर्ण फळ प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडी असेल, हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील, हे परिधान करण्याला महत्त्व द्या. पण देवी आईची ओटी भरण्यासाठी सुद्धा हिरवा रंग वापरत असतो. म्हणजे हिरव्या रंगाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. दुसरा रंग आहे लाल आणि पिवळा रंग. लाल आणि पिवळा रंग म्हणजे हळद आणि कुंकू असं आपण मानतो. पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाची उधळण करतो. तर लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य, नवीन जीवनाचा तो एक प्रतीक मानला जातो. लाल रंग आणि पिवळा रंग हे शुभ रंग मानले जातात. नवरीला लग्नाच्या आधी हळद लावली जाते. जेजुरीला पण आपण पाहू शकतो की सगळीकडे हळद असते, म्हणजेच भंडारा असतो. त्यामुळे देवाच्या पूजेमध्ये सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाला विशेष असं महत्त्व असतं. लाल आणि पिवळा रंग परिधान केल्यामुळे आपल्याला नशिबाची साथ मिळते. त्यामुळे तुम्ही लाल, पिवळा, हिरवा हे रंग नक्कीच वटपौर्णिमेच्या व्रताला तुम्ही परिधान करू शकता किंवा जर तुम्हाला ड्रेस परिधान करायचे असतील, तर या कलरचे ड्रेससुद्धा तुम्ही परिधान करू शकता. त्यानंतरचा कलर आहे गुलाबी कलर. गुलाबी कलर हे प्रेमाचं प्रतीक आहे. आपण वटपौर्णिमेचा जो सण आहे, तो नवरा-बायकोच्या नात्यासाठी, नवरा-बायकोतील जे नातं आहे, त्यात ते नातं घट्ट व्हावं आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, यासाठी आपण वटपौर्णिमेचं व्रत करत असतो. जर वटपौर्णिमेचं व्रत तुम्ही गुलाबी कलरची साडी परिधान करून जर हे व्रत केलं, तर नवरा-बायकोचं जे नातं आहे, ते घट्ट होतं. त्याचप्रमाणे जांभळा रंग असेल, गुलाबी रंग असेल, पिवळा रंग असेल, चिंतामणी रंग असेल, पोपटी रंग असेल किंवा चॉकलेटी कलर असेल, हे रंगसुद्धा तुम्ही वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये नक्की वापरू शकता. हे शुभ रंग आहेत आणि हे रंग परिधान करून, या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करून जर तुम्ही वटपौर्णिमेचं व्रत केलं, तर तुम्हाला याचं दुपटीने फळ प्राप्त होईल. वटपौर्णिमा व्रताला तुम्ही शक्यतो साडीच परिधान करा. आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न सर्वांनीच करायला हवा. ड्रेस परिधान करून पूजा करण्यापेक्षा तुम्ही साडी परिधान करून पूजा करा. बघा, तुम्हाला त्याचा एक वेगळाच अनुभव येईल आणि एक मनाला वेगळीच तुम्हाला शांती मिळेल. त्यामुळे तुम्ही साडी परिधान करून आणि या शुभ रंगाच्या साड्या परिधान करूनच वटपौर्णिमेचं व्रत करा, म्हणजे तुम्हाला दुपटीने त्याचं फळ प्राप्त होईल. हे झाले शुभ रंग. आता अशुभ रंग कोणता आहे, जे की तुम्हाला माहिती असायला हवे, की जेणेकरून तुमच्याकडून ही चूक होणार नाही. प्रत्येक कलर असे असतात, तर काही कलरमध्ये
सकारात्मक लहरी शोषून घेतल्या जातात आणि काही कलरमध्ये नकारात्मक लहरी शोषून घेतल्या जातात आणि कुठे ना कुठे त्याचा आपल्या आयुष्यावरती, आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो. त्यामुळे आपण जे काही परिधान करत असतो, त्या गोष्टी आपल्याला लक्ष ठेवूनच परिधान केल्या पाहिजे. पूजा करत असताना पांढरा रंग, काळा रंग आणि डार्क निळा रंग हे 3 रंग तुम्हाला चुकूनही वापरायचे नाहीयेत. बघा आपण पूजा करत असतो, तो शुभ मुहूर्त असतो, शुभ सण असतात आणि जेव्हा अशा शुभ सणांना आपण सकारात्मक लहरी शोषून घेत असतो, तर त्यासाठी आपल्याला या नकारात्मक जे शुभ रंग आहेत ना, त्यासाठी आपल्याला हे जे नकारात्मक अशुभ रंग जे आहेत ते तुम्हाला टाळायचं आहे. शनिदेवांच्या पूजेमध्ये, कालभैरवनाथांच्या पूजेमध्ये आपण काळा रंग परिधान करतो. महादेवाच्या पूजेमध्ये आपण पांढरा रंग परिधान करत असतो. त्यामुळे त्या पूजेपुरतंच तुम्ही ते कलर परिधान करा. इतर वेळी तुम्हाला जे रंग सांगितलेले आहेत तेच परिधान करायचे आहे. आपण वटपौर्णिमेला जेव्हा साडी घालतो, त्या साडीच्या कलरच्याच आपण बांगड्या घालत असतो. पण तुम्हाला मी आवर्जून आणि विनंती करून सांगेल, की वटपौर्णिमा हा सण आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, पती-पत्नीच्या नात्यासाठी असतं. त्यात त्यांच्यातील जे नातं घट्ट होण्यासाठी असतं. त्यामुळे आपल्या सौभाग्याचं प्रतीक असणाऱ्या हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्हाला या दिवशी आवर्जून परिधान करायच्या आहेत. तुम्ही दररोज एक तरी काचेची हिरवी बांगडी आपल्या हातामध्ये असायलाच हवी. भले तुम्ही ऑफिसला जात असाल, तुम्ही वर्किंग करत असाल, पण तरीसुद्धा प्रत्येकीच्या हातामध्ये एक काचेची हिरवी बांगडी ही असायलाच हवी. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या हातामध्ये 6-6 काचेच्या बांगड्या तरी नक्कीच घालायच्या आहेत. तुम्ही रंगीत बांगड्या, साडीच्या मॅचिंग बांगड्या घालण्यापेक्षा या हिरव्या बांगड्यांना महत्त्व द्या. यासोबत तुम्हाला कडे घालायचे आहेत, ब्रेसलेट घालायचे आहेत, सोन्याच्या बांगड्या घालायच्या आहेत, बेंटेक्सच्या बांगड्या घालायच्या आहेत, घाला. पण तुम्हाला हिरव्या काचेच्या बांगड्या वटपौर्णिमेची पूजा करत असताना आवर्जून घालायच्या आहेत. मी कळकळीची विनंती करून सांगेल, की वटपौर्णिमेच्या दिवशी काचेच्या हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये असायलाच हवं, तरच आपल्याला त्या पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होतं. काळ्या रंगाच्या बांगड्या, पांढऱ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नका. टिकली लावत असताना सुद्धा तुम्ही काळ्या कलरची टिकली, पांढऱ्या कलरची टिकली अशा टिकल्या वापरू नका. बघा आपण फॅशन करायला जातो, पण या गोष्टींचा परिणाम कुठे ना कुठे आपल्यावरती होत असतो. त्यामुळे तुम्ही ज्वेलरीच्या बाबतीत असेल, टिकलीच्या बाबतीत, बांगड्यांच्या बाबतीत आणि कपड्यांच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टींचे जे नियम सांगितलेले आहेत ते पाळायचे आहे. वटपौर्णिमेचा हा पवित्र सण अगदी उत्साहामध्ये साजरी करा. नवरा-बायको म्हटलं की घरामध्ये थोडेसे वादविवाद होतात, भांडणं होतात. पण आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही सेवा करत आहोत, हे व्रत करत आहोत. त्यामुळे पतीनेही पत्नीला समजून घ्यायचं आहे. घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ती तुमच्या दीर्घायुष्यासाठी, तुमचं सौभाग्य टिकवण्यासाठी, त्याचप्रमाणे तुमच्या नात्यात घट्टपणा, त्याचप्रमाणे प्रेमाचं नातं तुमचं निर्माण व्हावं आणि तुमचा सुखाचा संसार व्हावा यासाठी हे व्रत करत असते. त्यामुळे पतीने सुद्धा तिला साथ द्यायची आहे. घरामध्ये वादविवाद करायचा नाहीये, सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे. सर्वांचा संसार सुखाचा हो. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि वटपौर्णिमेचा हा सण तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी घेऊन येवो. तुमचा संसार सुखाचा हो. तुमचं पती-पत्नीतले जे नातं आहे ते प्रेम घट्ट व्हावं आणि एकमेकांवरील विश्वास वाढावा अशी प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करते आणि व्हिडिओ संपवते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की आपला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.